गोंदिया शहरातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये मागील 8 दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे। विद्यार्थ्यांवर स्वखर्चाने टँकर विकत घेण्याची वेळ आली आहे। 15 दिवसांपासून बोअर खराब झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। लवकरात लवकर समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। गोंदिया शहरातील अभियंता नगर या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे। या हॉस्टेलमध्ये 70 विद्यार्थी राहत असून हे हॉस्टेल भाडे तत्वावर शासनाने घेतलं आहे। मात्र या ठिकाणी बोरवेलच्या द्वारे विद्यार्थ्यांना पाणी मिळायचं, मात्र इथली पाण्याची मोटार मागील 8 दिवसांपासून बंद आहे। 8 दिवसांपासून ओबीसी विद्यार्थ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे आणि पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। विद्यार्थ्यांना पाण्यासाठी गोंदिया नगर परिषदेतून येणाऱ्या पाणी टँकरला स्वखर्चातून 899 रुपये देऊन टँकर घ्यावा लागत आहे। हॉस्टेलमध्ये पाणी मिळत नसल्याची माहिती ओबीसी प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली। त्यांनी हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि समस्या जाणून घेतल्या। ही समस्या लवकरात लवकर मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांसह संघटनांनी दिला आहे। गेल्या 15 दिवसापासून ओबीसी वसतिगृहात पाण्याची समस्या निर्माण झाल्याची माहिती आज या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आम्हाला दिली। त्यानंतर लगेच आम्ही या वसतिगृहाला आज भेट दिल्यानंतर इथं वास्तविकता बघितली असता टँकरने पाणी पुरवठा झाल्याचे बघावयास मिळाले आहे आणि गेल्या 15 दिवसापासून विद्यार्थी आणि वार्डन हे स्वखर्चाने त्या टँकरचे पैसे देतात। प्रशासनातर्फे वास्तविक इथं पाण्याची सोय जी करण्यात यायला हवी होती ती करण्यात आली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांवर भुर्दंड बसत आहे। आणि नगरपालिकेच्या वतीने जे पाणी पुरवठा करण्यात येत आहे टँकरने, नगरपालिका ज्या कंत्राटदारामार्फत टँकर चालवतो त्या कंत्राटदाराने पैशाची मागणी करणे पाण्याकरता हा एक विषय महत्त्वाचा इथं समोर आलेला आहे। या विषयाला घेऊन सोमवारला या विद्यार्थ्यांसोबतच आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहोत, कारण की शासकीय वसतिगृह आहे आणि शासकीय वसतिगृहात पाणी पुरवठा करताना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकाने आणि त्या कंत्राटदाराने पैशाची मागणी करणे हे शासकीय धोरणाला धरून योग्य नाही आहे आणि या मुद्द्याला घेऊन आम्ही जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधणार आहोत। सर, लगभग 15 दिवस झाले आहेत आमच्या हॉस्टेलमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही। पाण्याच्या सोयीसाठी बोरवेल आहे, पण बोरवेलला पाणी नाही आणि मोटर खराब आहे। त्याकडे कंप्लेंट केली असता कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। त्यासाठी आम्ही स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलतो सर। या गोष्टीला होत आहेत 15 दिवस, तरी शासनाचे आमच्याकडे एक पण लक्ष नाही। ही तर एकच समस्या झाली, समस्याचा पूर्ण गोळा आहे सर। टँकर सरासरी 700 ते 1000च्या दरम्यान पैसे घेते आणि आम्हाला माहिती पडलं की ती शासनातर्फे आहे, पण जो टँकरवाला येते तो लगेच पैसे मागते सर। तर यासाठी आम्हाला स्वखर्चातून म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहे। तक्रार म्हणजे वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली आहे सर, पण याच्यावर आम्हाला एक पण असा उपाय मिळालेला नाही आहे। आमची एकच इच्छा आहे की सर आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी, पार्किंगची व्यवस्था, लायब्ररी आणि निर्वाह भत्ता जो आम्हाला वेळेवर कधी मिळालेलाच नाही सध्यापर्यंत, आणि वाचनालय, एवढे आमचे मागण्या पूर्ण करतो।